नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात आपल्या राज्यातील सर्वात वेगवान अपडेट देणारं न्यूज चॅनल. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत आजची मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकीत हप्ते लवकरच खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार DBT प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात पाठवले जाणार आहेत. सुरुवातीला एक विनंती आहे, जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, कारण अशी महत्त्वाची माहिती रोज आपण या चॅनलवर शेतकऱ्यांच्या अपडेट्स आणि योजना आणि न्यूज घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर वळूया आपण मुख्य बातमीकडे. तर काय आहे ही लाडकी बहीण योजनेची 19वा हप्ता भेटणार का आणि 3,000 रुपये जमा सुरू होणार का? नेमकी काय आहे तर बघूया आपण. तर 19वा हप्ता 1,500 रुपयाचा आहे आणि 20वा हप्ता 1,500 रुपयाचा आहे. म्हणजेच एकूण रुपये 3,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सरकार दर्शवू राहिलं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या खात्यात आधीचे 18वे हप्ते वेळेत आले होते का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. तर पैसे कधी येणार आहे शेतकरी बांधवांनो? तर सूत्रांच्या माहितीनुसार हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होतील. रक्कम पाठवली की काही मिनिटात मोबाईलवर SMS येऊ शकतो, तर ते तुम्ही नक्की बघणं जरुरीचं आहे. जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला तर लगेच कमेंट करा आणि मेसेज नसेल आला तर नाही आला असं कमेंट करा. तर पैसे अडकू नयेत म्हणून 3 महत्त्वाची कामं आहेत. तर ती महत्त्वाची कामं कोणती आहे हे लक्षपूर्वक देऊन ऐका, कारण की जर तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे की नाही नक्की ते तपासा. कारण की आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की जो आपला मोबाईल नंबर आहे त्यामध्ये एक अंक चुकीचा असू शकतो, असं कधी होतं. त्यामुळे तुम्ही परत चेक करा आपला तोच नंबर चेक आहे की नाही आणि तुमचं नाव, नंबर, खाते क्रमांक, बँक खात्याशी आधार संलग्न म्हणजेच लिंक आहे की नाही त्याची खात्री करून घ्या. तर माता भगिनींनो, ह्या लाडकी बहीण योजनेचे EKYC पूर्ण करणे खूप जरुरीचं आहे, कारण यामुळे तर खूप जणांचे पैसे थांबतात. EKYC पूर्ण करणे खूप जरुरीचं आहे. ही 3 कामे अपूर्ण असतील तर रक्कम अडकू शकते. तुम्ही EKYC पूर्ण केली आहे का? कमेंटमध्ये पूर्ण किंवा अपूर्ण किंवा बाकी लिहा. तर सरकारचा निर्णय काय आहे? शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी विविध निर्णय घेतले जात आहे. महिलांना आर्थिक आधार देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजना, आपल्या लाडक्या बहिणीला मदत करणे हे सरकारचं हित आहे. म्हणजे जे पैसे देत आहे ते खूप अतिशय म्हणजे सरकार तुमचं काळजी घेत आहे. जर पैसे मिळतच नसते तर सरकारला याचं काहीही घेणं देणं नसतं, पण सरकार तुमची काळजी घेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही योजना चालू राहिली पाहिजे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मोठा प्रश्न आहे, 3,000 मिळणार की 6,000 रुपये मिळणार? काही लाभार्थ्यांना अतिरिक्त रक्कम मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. अधिकृत यादीत नाव असल्याचा जास्त लाभ मिळू शकतो. तुमच्या मते सरकारने रक्कम वाढवावी का? जर तुम्हाला वाटत असेल तर हा नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा नाही. कारण 3,000 रुपये की 6,000 रुपये असं प्रत्येकाला वाटतं किती भेटणार असावी. तर शेवटचं महत्त्वाचं म्हणजे
जर अजूनही तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब जर नसेल केले आणि अजून तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ताच करा, कारण उद्याची अपडेट कधीही येऊ शकते आणि तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळाली पाहिजे. तर हा व्हिडिओ तुमच्या इतर भगिनींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट्समध्ये.